नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. काय मग बनवले का तिळाचे लाडू? मी पण बनवले. चला बघूया कसे बनवले. 1 वाटी तीळ घेतलेत, सेम वाटीप्रमाणे मी गूळ घेतले आणि थोडे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे भाजून बारीक करून घेतले. थोडे ओबडधोबड वाटायचे, जास्त बारीक नाही, जास्त मोठे नाही. आता मी चांगले तीळ भाजून घेणार आहे. बघू शकता चांगले तीळ आपण भाजून घ्यायचे. बघू शकता कंटिन्यू हलवत राहायचे, नाही तर तीळ खाली लागू शकतात किंवा जळू शकतात. त्याच्यामुळे बघू शकता इथे तडतड असे तडकत आहेत तीळ. त्याच्यामुळे असे चांगले भाजलेले आहेत आपले. असे तीळ जेव्हा तडकतात तेव्हा ते चांगले भाजतात खालून. असे तीळ भाजून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण गूळ बारीक करून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला गूळ आहे, आपण तो बारीक करून घेतलेला आहे. बघू शकता इथे पूर्ण पातळ करून घ्यायचा आहे गूळ. यस, गूळ कंटिन्यू हलवत राहायचा आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे, नाही तर गूळ जळू शकतो. त्याच्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे गुळाला. यस, गुळाचा पाक तयार होतो. अशा प्रकारे गुळाचा पाक तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजलेले तीळ टाकून घेणार आहोत आणि जे शेंगदाणे वाटलेले आहे थोडेसे ते टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे तीळ आणि शेंगदाण्याचे कूट टाकू शकता आणि ते पण 5 मिनटं हलवून घ्यायचे. आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे, जास्त मोठा करायचा नाही. गॅस बारीकच ठेवून करायचं आहे. कंटिन्यू आपल्याला 5 मिनटं कंटिन्यू हलवत राहायचे आणि नंतर एका ताटामध्ये तूप लावायचे आणि हे सगळं मिश्रण ताटामध्ये काढून हाताला तूप लावून मस्त असे छान त्याचे लाडू वळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही पटापट वळून घ्यायचे लाडू. हाताला थोडंसं भाजलं जातं, पण ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं म्हणतात ना, म्हणून आपल्याला पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत. बघू शकता ताटात काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. असे लाडू एकदम छान वळून घ्यायचे आहेत. इथे आपले तिळाचे लाडू तयार आहेत. येस, खूप हात लाल होतात. बघू शकता तुम्ही माझे हात किती लाल झालेत ते. इथे आपले तिळाचे लाडू तयार आहेत. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच गाईज. सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे पूर्ण करायचे. सो प्लीज सपोर्ट करा. येस, गोड दिवसाच्या गोड शुभेच्छा. थँक्यू सो मच. वन्स अगेन हॅपी संक्रांत.